जय हिंद. मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपलाच एक नवीन चॅनल टिक्कर मराठी. ठीक आहे, तर या टिक्कर मराठी चॅनलवर आपण बृहन्मुंबई महानगरपालिकासाठी लिपिक म्हणजे कार्यकारी सहाय्यक या पदाच्या ज्या जागा निघालेल्या आहेत 1800+ जागा. तर या पोस्टसाठी आपण काय केलेलं आहे, लेक्चर्स घ्यायला सुरुवात केलेली आहे. आता फॉर्म भरायला सुरुवात बऱ्याच विद्यार्थ्यांनी भरलेत, काही विद्यार्थ्यांनी भरलेले नाहीयेत, म्हणजे ऑलमोस्ट फॉर्म भरायला सुरुवात झालेलीच आहे. ओके, तर ज्यांनी फॉर्म भरला नसेल भरून घ्यायचे. ज्यांच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट आहे इंग्लिश मराठी 30-30 भरून घ्यायचे. सिलेबस वेगळा नाहीये, फक्त इंग्रजी ग्रामर याच्यामध्ये ऍड झाले. आपण टिक्कर मराठी पोलीस भरती चॅनलवर जे शिकत आहोत पोलीस भरती तेच विषय इकडे आहेत, फक्त इंग्रजी व्याकरण एक ऍड आहे. त्यामुळे घाबरायचं अजिबात कारण नाहीये. इंग्रजी व्याकरणावर जर थोडं लक्ष दिलं तर क्लिअर होऊन जाईल. तर फॉर्म भरा ज्यांनी नाही भरलेत. काही अडचणीत असेल तर मला तुम्ही विचारायचंय. ओके, तर स्पेशल 60 डेज साठी आपण विजेता सिरीज चालू केलेली आहे. याच्यामध्ये मराठी व्याकरण हा विषय आता आपण पाहतोय. गेल्या वर्षी जो पेपर झाला त्या पेपरवर आधारित आपण हे प्रश्न आणलेले आहेत. तर सुरुवात करूयात आपण. सगळ्यात पहिला आजचा प्रश्न आहे, जे चकाकते ते सोने नसते. तर या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. जे चकाकते ते सोने नसते. कुठला आहे वाक्याचा प्रकार? गौण वाक्य, केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य. काय येईल बरोबर? ओळखा. आता बघा, जे तेने जोडलेलं वाक्य आहे. जोड्या तुम्ही लक्षात ठेवायच्यात. जे ते, जो तो, जर तर, जेव्हा तेव्हा या जोड्यांनी जर दोन वाक्य जोडली तर ते वाक्य काय असतं? आपलं मिश्र वाक्य असतं. पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसरा. याच्यामध्ये एक प्रधान वाक्य असतं आणि एक गौण वाक्य असतं. मग ते गौण वाक्यांच्या प्रकारामध्ये आपल्याला बेसिक कन्सेप्ट मध्ये शिकायचंय. गौण वाक्यांचे प्रकार नामवाक्य, विशेषण वाक्य या पद्धतीने. चलो, पर्याय तिसरा इथे योग्य आहे. ज्यांनी सेशन शेअर केलेलं नाहीये त्यांनी एकदा सेशन शेअर करून घ्यायचंय विद्यार्थी मित्रांपर्यंत. ज्यांना आवडतंय, तुम्हाला ज्या मोमेंटला हे लेक्चर आवडेल शेअर करायचं, लाईक करायचंय. ठीक आहे, चला आजचा आपला दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे, आज दिवसभर पावसाची रिमझिम चालू आहे. वाक्याचा काळ ओळखा. अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण वर्तमान काळ. काय येईल बरोबर? चालू आहे संयुक्त क्रियापद आहे. चालू आहे म्हणजे वर्तमान काळ, पण चालू आहे म्हणजे पूर्ण झाले का क्रिया? नाही, म्हणजे हा झाला आपला चालू किंवा त्यालाच दुसरं नाव आहे अपूर्ण वर्तमान काळ. पर्याय कुठला योग्य? पर्याय अपूर्ण वर्तमान काळ पहिलाच पर्याय योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एडका या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप शोधायचं. आपण म्हणतो तो एडका, म्हणजे हा काय झाला? पुल्लिंगी झाला. मग याचं स्त्रीलिंगी रूप ती काय म्हणणार? एडकी म्हणणार का? नवरा बायको प्रत्येक वेळी गरजेचं नसतं की नावावरूनच येतं. ज्या पद्धतीने बाप आई, मुलगा सून डायरेक्ट वेगळे, तसंच यात सुद्धा आहे मेंढी, हरिणी, नागिन आणि गाय. तर एडकाचं स्त्रीलिंगी रूप एडकी नसून काय आहे? मेंढी आहे. ती म्हणजे स्त्रीलिंग. पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिलाच योग्य. ठीक आहे, ज्यांना ज्यांना आवडते लाईक करून घ्या बरं एकदा. चला पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील कंसातील शब्दाचं योग्य रूप ओळखायचे. त्याच्या केस उन्हात पिकलेले नाहीत. मग डोकेचं काय होईल? डोके या शब्दाला कोणता प्रत्यय लागल्यानंतर वाक्याचा अर्थ व्यवस्थित पूर्ण होतो? काय? डोके पुढील, डोक्यावरचे, डोकीवरती, डोक्यातले. काय येईल? त्याच्या डोक्यावरचे केस पुढे असतात ते डोक्याच्या. केस हे डोक्याच्या पुढे असतात, डोक्याच्या वर असतात, डोक्याच्या वरती, डोकीवरती असतात की डोक्याच्या आतमध्ये असतात म्हणजे डोक्यातले. काय? त्याच्या डोक्यावरचे केस उन्हात पिकलेले नाहीयेत. जेवढे केस पांढरे तेवढा अनुभव जास्त. काही काही तर लहान मुलांचे पण केस पिकलेत, लहान मुलांचे, पण त्यांना अनुभव जास्त आहे का? त्यांचा खाण्यापिण्याकडे लक्ष नाहीये, हो ना?
कळतंय? त्याच्या डोक्यावरचे केस उन्हात पिकलेले नाहीत. हे अर्थपूर्ण वाक्य आपल्याला इथं तयार. या टाईपचे प्रश्न आजकाल खूप पोलीस भरतीने सुद्धा या वेळेस विचारायला सुरुवात केली आहे. अर्थपूर्ण वाक्य तयार करा म्हणून. कळतंय? पर्याय दुसराच आपला योग्य. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी विधानार्थी वाक्य निवडा. विधानार्थी वाक्य निवडायचंय. सलमानला कोणी कळवले होते का? अपर्णा 17 नंबरच्या बसने घरी जाते. वाहतुकीसाठी रस्ता मोकळा ठेवा. ऐक मी काय सांगतो ते. तर काय ओळखायचं आपल्याला इथे? विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य हे होकारार्थी असू शकतं, नकारार्थी असू शकतं, स्वार्थी वाक्य असू शकतं, विद्यार्थी वाक्य असू शकतं. फक्त वाक्याच्या शेवटी पूर्णविराम पाहिजे आणि साधं, कशाचाच बोध नाही झाला पाहिजे त्याच्यामध्ये. साधं वाक्य पाहिजे. कुठं दिसतंय रे पूर्णविराम? बघा, आता 3 ठिकाणी पूर्णविराम दिलाय. आता हे तर इथंच बाद झालं डायरेक्ट पहिल्याच फेरीमध्ये. अपर्णा 17 नंबरच्या बसने घरी जाते. नॉर्मल साधं वाक्य आहे, साधं विधान केलंय. वाहतुकीसाठी रस्ता मोकळा ठेवा म्हणजे आदेश दिलाय ना, म्हणजे हे आज्ञार्थी झालं. ओके. ऐक मी काय सांगतो ते म्हणजे हाक मारलीये म्हणजे हे संबोधन झालं, म्हणजे हे सुद्धा येणार नाही. मग साधं वाक्य कुठलं आहे आपलं? अपर्णा 17 नंबरच्या बसने घरी जाते. विधानार्थीमध्ये वाक्याच्या शेवटी पूर्णविराम पाहिजे, पण त्याच्यात दुसरा कशाचाच कुठल्याच अर्थाचा बोध नाही झाला पाहिजे. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचंय. कळालं? जाऊयात पुढे. हा बघा, सप्ताह, त्रिदल आणि पंचपाळे ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? कर्मधारय समास, द्विगु समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास. सप्ताह म्हणजेच काय? तर सप्ताह म्हणजे 7 दिवसांचा समुदाय. त्रिदल 3 दलांचा समुदाय. पंचपाळे 5 पळ्यांचा समुदाय. म्हणजे पहिलं पद संख्या असून इथे काय झालेलं आहे? 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिले पद संख्या असून पूर्ण शब्दाच्या विग्रहावरून समूहाचा बोध झाला पाहिजे. ह्या 2 अटी मान्य केल्या यांनी तरच याला द्विगु समास म्हणायचं. नाहीतर काही काही शब्द बहुव्रीहीमध्ये सुद्धा असतात ज्याचं पहिलं पद संख्या आहे. चौकोन, त्रिकोण, सप्तशृंगी, दशानन पहिली पद संख्या आहेत, पण विग्रहावरून विशिष्ट एकाचा बोध होतोय. मग तो देव असेल, देवी असेल, राक्षस असेल किंवा आकृती असेल एखादी. पहिलं पद संख्या आहे पण विग्रहावरून विशिष्ट एकाचा बोध झाला तर बहुव्रीही, समूहाचा बोध झाला तर द्विगु. लक्षात ठेवायचंय. पर्याय कुठला योग्य? यालाच दुसरं नाव आहे संख्यापूर्व समास. स्पष्टीकरण कसं वाटतंय? ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. लेक्चर संपल्यानंतर जो ऑफलाईन कमेंट बॉक्स ओपन होतो ना त्याच्यामध्ये सांगायचंय मला. ठीक आहे. पर्याय दुसरा इथे योग्य. नेक्स्ट क्वेश्चन, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. अकर्मक, सकर्मक, उभयविध, द्विकर्मक. ओळखा. क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? तर बघा, शिकवणारे कोण? गुरुजी. गुरुजी झाला कर्ता. शिकवले ते काय? व्याकरण. झालं कर्म. पण कोणतं कर्म आहे हे? प्रत्यक्ष कर्म. शिकवले कोणाला? हे झालं अप्रत्यक्ष कर्म. म्हणजे या वाक्यात 2 कर्म आली आहेत, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. मग ज्या वाक्यात 2 कर्म आलेली असतात अशा वाक्यातील क्रियापदाला आपण काय म्हणणार? द्वि म्हणजे 2, द्विकर्मक क्रियापद. समजलंय? पर्याय चौथा इथे योग्य आहे. सेशन महत्वपूर्ण आहे. अजूनही जर तुम्ही शेअर केलं नसेल तर शेअर करून घ्यायचंय. ठीक आहे. चला पुढे. भरती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. भरतीच्या विरुद्धार्थी ओहोटी, अपयश, आखूड, कावड. कुठला पर्याय योग्य? आता भरती म्हणजे आपली पोलीस भरती किंवा एखादी गव्हर्नमेंट भरती नाही, जी समुद्राला भरती येते बघा ती. ओळखा.
हम्म हा, भरतीच्या विरुद्धार्थी काय आहे? भरती ओहोटी आपण म्हणतो. आपल्याला वाटतं हा जोड शब्द आहे, पण भरतीच्या विरुद्धार्थी आहे ओहोटी येणं. पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिलाच योग्य. पुढचा प्रश्न, दुष्चिन्ह हा शब्द कसा तयार झाला? दुष्चिन्ह, इथे तुम्हाला लगेच कळायला पाहिजे की श तयार झालाय. मग कसा तयार झाला श? बघा बरं, दुश्ची अधिक न, दु अधिक चिन्ह, दु विसर्ग अधिक चिन्ह, दुची विसर्ग अधिक चिन्ह. तर नियम लागू पडतोय. काय नियम लागू पडतोय रे? विसर्गाच्या आधी उ हा स्वर असून विसर्गाच्या पुढे कठोर वर्ण आला तर विसर्गाचा काय होणार? श होणार. दुष्चिन्ह. पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसरा योग्य. संधीवरचा प्रश्न आहे आपला हा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेतून मराठीत घेण्यात आलेला नाही? ओळखा. होमवर्क साठी प्रश्न देते. शान, वस्ताद, अद्दल, जुगार. सोपं आहे. शब्दसिद्धी हा टॉपिक आहे, हे पण सांगून देते जे नवीन असतील त्यांनी. ठीक आहे, शब्दसिद्धी हा टॉपिक आहे. तर काहीच अवघड नाहीये याच्यामध्ये, फक्त कुठल्या भाषेतून कुठले शब्द आपण मराठीत घेतलेत हे तुम्हाला पाठांतर करायचं असतं. जास्तीत जास्त वेळा डोळ्या खोलून घातलं तर हेही सुद्धा अवघड नाही. ओळखा, जो अरबी भाषेतून मराठीत घेतलेला नाहीये. मग दुसऱ्या कुठल्या भाषेतून घेतलाय तेही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. चला पुढे, विदर्भात कापूस फार पिकतो, या वाक्याचा प्रकार ओळखा. प्रश्नार्थक प्रश्न विचारलाय का? विचारलाय का प्रश्न? नाही. आज्ञार्थक म्हणजे आज्ञा दिल्याचा बोध होतोय का रे? नॉर्मल सांगितलंय ना इथे. आज्ञा दिली का, हे कर ते कर, असं कर तसं कर, हे पिकव ते पिकव? नाही. विधानार्थक म्हणजे साधं वाक्य आणि उद्गारवाचक म्हणजे कुठला तरी भावनेचा उद्गार असतो. मग हे वाक्य काय आहे? आपलं साधं वाक्य आहे. म्हणजे याच वाक्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणणार, याच वाक्याला आपण स्वार्थी वाक्य म्हणणार आणि यालाच आपण होकारार्थी सुद्धा म्हणणार. कळतंय? पर्याय कुठला योग्य? मग हे वाक्य विधानार्थी आहे म्हणून विधानार्थक. पर्याय तिसरा योग्य. होमवर्क साठी दिलेला अरबी शब्द जो नाही तो ओळखायचा आहे बरं. असंच टाइमपास म्हणून लेक्चर नाही करायचे आपले. स्वामी या शब्दाचं भाववाचक नाम काय होईल? स्वामी हे नाम आहे, तर याचं भाववाचक नामात रूपांतर करायचे. कुठला प्रत्यय लागून? नामाला कोणता प्रत्यय लागून भाववाचक नाम तयार होईल इथे? स्वामीराज, स्वामी महाराज, स्वामित्व आणि स्वामिनी. स्वामित्व कधी प्राप्त होतं? जेव्हा खूप सारे आपण तप करतो तेव्हा का? ते मलाही नाही माहिती, शोधायला लागेल आपल्याला स्वामित्व कधी प्राप्त होतं. चला, तर स्वामी या शब्दाला त्व प्रत्यय लागून स्वामित्व हे भाववाचक नाम बनतं, म्हणून पर्याय तिसरा योग्य. हसत खेळत शिकायचं, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त हसायचं खेळायचं सुद्धा नाही, शिकायचं पण. खालीलपैकी कोणता तत्सम शब्द नाही? तत्सम शब्द कोणता नाही असे विचारले. तत्सम म्हणजे संस्कृत मधून जसा तसा मराठीत घेतलेला. आपण फक्त संस्कृत शब्द म्हणूयात. भगवान, परंतु, ग्रंथ, कोवळा. कोणता शब्द संस्कृत मधून जसा तसा घेतलेला नाही? ओळखा. कोवळा हा शब्द, भगवान परंतु ग्रंथ तत्सम आहेत. कोवळा हा शब्द काय आहे? तद्भव आहे. कोणत्या संस्कृत शब्दापासून तयार झालाय हा? कोमल या संस्कृत शब्दापासून कोवळा हा तद्भव शब्द बनलेला आहे. म्हणून पर्याय कुठला योग्य? पर्याय चौथाच योग्य. सेशन महत्वाचा आहे, शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत. पुढचा प्रश्न, खालील चिन्हांपैकी अर्धविराम कोणता आहे? अर्धविराम कधी वापरला जातो? लिहून देते चिन्ह, ओळखा तुम्ही. दोन छोटी वाक्य उभयान्वयी
अव्यय अविकारी शब्दाने जोडताना नॉर्मल सांगितले. ठीक आहे. दोन छोटी वाक्य उभयान्वय अव्यय अविकारी शब्दाने जोडताना तेव्हा अविकारी शब्दाच्या आधी म्हणजेच पहिलं वाक्य संपल्याच्या शेवटी काय देतो आपण? सगळ्यात शेवटी नाही, पहिलं वाक्य संपल्याच्या शेवटी म्हणजे त्या अविकारी शब्दाच्या आधी आपण काय देणार? अर्धविराम देणार. कुठला आहे अर्धविराम? पर्याय चौथा. हे काय आहे रे? विसर्ग चिन्ह म्हणजे आपल्या विराम चिन्हामध्ये याला म्हणतात अपूर्ण विराम. काय याला काय म्हणतात? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाची. ठीक आहे. आणि प्रश्न विचारल्याचा बोध होतो म्हणजे प्रश्नचिन्ह. चला, पर्याय चौथा योग्य आहे इथे. पुढचा प्रश्न, रिकाम्या जागी योग्य विभक्ती प्रत्यय आपल्याला भरायचा आहे. विहिरी डॅश डॅश मासे सोडले. आता इथं पुन्हा काय करायचंय आपल्याला? कुठलाही शब्द नाही दिलाय मगाच्या डोक्यासारखा, इथं डायरेक्ट डॅश डॅश केले आणि या डॅश 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 डॅशच्या जागी कुठला शब्द येईल, कुठला प्रत्यय येईल जेणेकरून वाक्याचा अर्थ पूर्ण होईल ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. ने च ला त. विहिरीने मासे सोडले, विहिरीस मासे सोडले, विहिरीला मासे सोडले, विहिरीत मासे सोडले. काय येईल? तर इथं येणार आहे सप्तमी विभक्तीचा प्रत्यय. त इ आ पैकी कुठला येणार? त. विहिरीत मासे सोडले. ठिकाणाचा बोध होतोय ना, कुठे? विहिरीत. अधिकरण स्थळ किंवा वेळेचा बोध होतो म्हणून पर्याय चौथा योग्य. तर हे होते आजचे आपले प्रश्न. महत्वपूर्ण आहे. ज्यांना आवडले त्यांनी आता तरी लाईक करायचंय. कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं की माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते. ओके. आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. बस एवढंच सांगेल. चला, भेटूयात उद्या पुन्हा. बाय बाय. टेक केअर. ऑल दी व्हेरी बेस्ट.